माफ कर यज्ञा बाळा, लवकर न्याय मिळणार नाही. कारण तुला माहीत नसेल, आता तर आमचं इलेक्शन आहे. या देशात बाई म्हणून जन्माला येणं यात आमचा काय गुन्हा. कधी धर्मांतराची तर कधी वासनेची शिकार होईलच की पुन्हा पुन्हा. निवडणूक जिंकली बिहारनं, गुलाल मात्र महाराष्ट्रानं उधळलाय. निवडणूक जिंकली बिहारनं, गुलाल मात्र महाराष्ट्रानं उधळलाय. माफ कर यज्ञा बाळा, लवकर न्याय मिळणार नाही. कारण तुला माहीत नसेल, आता तर आमचं इलेक्शन आहे. माणसातली जनावरं बिनधास्त फिरणार, काही काळानंतर फक्त किंचाळ्या उरणार. वाटणार तर फक्त तिची माय. माफ कर यज्ञा बाळा, लवकर न्याय मिळणार नाही. कारण तुला माहीत नसेल, आता तर आमचं इलेक्शन आहे. त्यांना माहीत असतं फक्त ओरबडून खाणं, कोण मरेल कोण जगेल. इथं फक्त त्यांना माहीत असतं फक्त ओरबडून खाणं, कोण मरेल कोण जगेल. त्यांना काही नसतं देणं घेणं. इथं फक्त रडणार तिचा बाप आणि तिची माय. माफ कर यज्ञा बाळा, लवकर न्याय मिळणार नाही. मोर्चे, आंदोलन, आक्रोश, कित्येकांच्या भावना उफाळून येतात. काळ लोटला की सारे आवाज दबून जातात. आणि मग पुन्हा फिरणार खुशाल ही जनावरं नवीन बाईच्या शोधात. देऊन पुन्हा होल, ज्यात होरपळून निघतील कित्येक कळ्या आणि उमललेलं सुद्धा फूल. लईच हातबल झाल्यासारखं वाटतंय आणि झालाय रंगाचा बेरंग. छाटून टाकावे वासनेने पेटलेले आणि करावा का पुन्हा चौरंग. इथं बाटणार तर फक्त तिची माय. माफ कर यज्ञा बाळा, लवकर न्याय मिळणार नाही. कारण तुला माहीत नसेल, आता तर आमचं इलेक्शन आहे. सत्य परिस्थिती आहे मित्रांनो, हे सत्य परिस्थिती. आणि याच्यासारखी दुर्दैवी घटना अजून काहीच नाही. अजून महाराष्ट्र किती याच्यापेक्षा दुर्दैवी घटना पचवणार आहे परमेश्वरालाच माहीत. कारण आत्ताच एक छोटंसं मूल, त्याच्या बोबडे बोल बोलत असणारं, दुडू घरात धावणारं, त्याच्या आईसमोर जर त्या मुलीला अशा अवस्थेत